स्वागत आहे तुमचं विदर्भ किचनमध्ये। तर आजची आपली रेसिपी आहे गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी, अगदी कमीत कमी साहित्यामध्ये। चला मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी गवारीच्या शेंगा छान स्वच्छ निवडून घेतलेले आहे, याचे देठं वगैरे काढलेले आहेत। आता ही 2 माणसांसाठी भाजी करणार आहे, त्यामुळे मी कमी प्रमाणामध्ये शेंगा घेतलेल्या आहेत। सर्वात आधी आपण ह्या शेंगा 5 ते 10 मिनटं उकडून घ्यायच्या आहे, कारण शेंगा एकदम ताज्या आणि कोवड्या नाही आहेत, त्याच्यामुळे मी ह्या 5 ते 10 मिनटं उकडून घेईल। कारण गवारीच्या शेंगा शिजायला थोडा वेळ लागतो, कोवड्या असेल तर लगेच शिजतात, पण थोड्या जास्त 1-2 दिवस झालेल्या असेल तर मग शिजायला थोडा वेळ लागतो। तर इथे वाटण्यासाठी घेतलेलं आहे मी सुकं खोबरं किसून, थोडे शेंगदाणे, लसूण आणि अद्रक याची पेस्ट करून घेणार आहे। अगदी कुठलाही गरम मसाला न वापरता साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे। कढई चांगली गरम झाली की याच्यामध्ये 2 चम्मच तेल घेणार आहे। तेल चांगलं तापलं की यामध्ये जिरं मोहरी छान तळतळू द्यायची आहे तेलामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये कांदा तेलामध्ये छान परतून घेऊया। ही गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते आणि मसाला पण आपला एकदम साधा आणि सोपा आहे, चवीला फार छान लागते। त्यानंतर कांदा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला हे वाटण घालायचं आहे आणि तेलामध्ये 2 ते 3 मिनटं कमी फ्लेमवर परतून घ्यायचं आहे, म्हणजे तो भांड्याला लागणार नाही। तेलामध्ये मसाला छान परतून घेऊ। बऱ्याच जणांना गवारीच्या शेंगाची भाजी आवडत नाही, विशेष करून लहान मुलांना, तर अशा पद्धतीने करून बघा, मुले आवडीने खातील। त्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद, थोडा धने पावडर आणि लाल तिखट, या भाजीमध्ये तिखट थोडं जास्तच घेतलेलं आहे मी। त्यानंतर मीठ, तेलामध्ये छान परतून घेऊ मसाले। त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर ॲड करून घेऊ। टोमॅटो तेलामध्ये आपल्याला छान शिजू द्यायचं आहे, साधारण 1 ते 2 मिनटं। टोमॅटो छान शिजलेला आहे। गवारीची भाजी थोडी तिखटच छान वाटते। आता यामध्ये आपण ह्या शेंगा ॲड करू। आपण 5 ते 10 मिनटं उकळून घेतलेल्या आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ काही शिजू द्यायच्या नाही। अगदी 5 ते 6 मिनटामध्ये शेंगा आपली शिजून जातील। आणि यामध्ये थोडं पाणी ॲड केलेलं आहे मी, कारण रस्सा भाजी करायची आहे तर याला थोडं पाणी लागेल। आता ही 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजू द्यायची आहे। आता इकडे आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे, बघू शकता। तर कशी वाटली आजची रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।